सुप्रभात. जय हिंद महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनल स्वतःचं प्लॅटफॉर्म डीजी न्यूज या प्लॅटफॉर्मवरती आपण आपल्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रबोधन करत असतो. आणि हे प्रबोधन ते तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी जाहीर करत आहे की येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सर्व असा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा वर्धापन निमित्त, या वर्धापन दिन निमित्त नाही आहे तर कामगारांनी घडविलेलं कष्ट, मेहनत आणि शहर विकासासाठी केलेली मेहनत, आपल्या अभियंत्यांची मेहनत, ज्यावेळेस ते सेवानिवृत्त होतात, अबाधित सेवानिवृत्त होतात अखंड सेवा करून, त्यावेळेस साधा एक राजकीय नेता, राजकीय पिढारी, मंत्री महोदय कोणी एक सत्कार पण करत नाही, गौरवही करत नाही, उद्गारही करत नाही, फोनही करत नाही. फक्त सेवेमध्ये असताना त्यांच्याकडून कामे करून घेणं, फायदा करून घेणं आणि कुठल्याही विकास कामांचं स्वतःचं गौरव करणं की मीच केलं. त्यामुळे हे धुरंधर शहराच्या रक्तवाहिन्या, अभियंता हा शहराचा रक्तवाहिनी आहे आणि अभियंत्यांशिवाय शहराचा विकास होऊ शकत नाही. हे धुरंधर आपली व्यथा कथा आहे. मी 2016मध्ये असाच एक कामगार मेळावा, युनियन मेळावा भरवला होता घाणेकरमध्ये. सर्व अभियंत्यांचा सत्कार केला होता. आता 10 वर्षानंतर पुन्हा आपल्यातून असंख्य अभियंते 10 वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेत, कार्यकुशल झालेत, अभिमानास्पद काम केले, गौरव केले. त्यामुळे अशा सर्व अभियंत्यांचा गौरव क्रमप्राप्त 9 ऑगस्ट क्रांतीदिनी करण्याचा विचार विनिमय महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पातळीवर करण्यात येत आहे. आणि नियोजन आयोजन एस रविंद्र शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, आणि एक कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त राहिलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांबद्दल जाण, कामगारांबद्दल जाण, अभियंत्यांबद्दल जाण असल्यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम क्रांतीदिनी नरेंद्र बेळाल सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्याचे निश्चिती केलेली आहे. लवकरच जाहीर कार्यक्रम येत्या 2 दिवसात सर्व अभियंत्यांच्या घरोघरी पोचेल, सर्व कामगारांना पोचवेल, संपूर्ण महानगरपालिका अधिकाऱ्यांना पोचेल. प्राप्त परवानग्या ठाणे महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्याकडून नरेंद्र बेळाल सभागृहाचे विनामूल्य शुल्क आपण घेणार आहोत. कारण की ही युनियन महाराष्ट्र म्युनिसिपल हे कामगारांची आहे, अभियंत्यांची, आणि अभियंत्यांचा गुणगौरव कार्यक्रम जर होत असेल, आपल्या सफाई कामगारांचा कार्यक्रम होत असेल, युनियनचा कार्यक्रम होत असेल तर विनामूल्य विनाशुल्क हा सभागृह उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना करण्यात येत आहे. एवढंच सांगण्यात धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.